लाडक्या बहिणी बसल्या, मला त्यांना सांगायचंय, कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात। लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देतो, त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही। ती आमच्या लाडक्या बहिणींच्या करता तुम्हाला त्याच्यातनं मदत होते। उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे, काही बँका पुढे आणलेल्या आहेत। नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोली, काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल। 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल। हे होऊ शकतं। महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय। मला माझ्या नांदेडच्या, मला माझ्या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचंय, तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा। मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे की ती कशी योजना आहे। शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही, त्याकरता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे। त्याचं स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। तर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक नवीन खुशखबर आहे। मे महिन्यात अजून एक खुशखबर आली आहे, कारण लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सुरुवातीलाच 10व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते, पण प्रत्येक लाडक्या बहिणींच्या जे पात्र लाडकी बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये सुद्धा जमा झाले आहेत व सरकार नक्कीच प्रयत्न करत आहे की लाडक्या बहिणींना अजून पुढे घेऊन जाण्यासाठी। कारण आता सरकार म्हणजेच अजितदादा पवारांनी इथे विधान केलं आहे की लाडक्या बहिणींना आता 50,000 रुपयांचं कर्ज सुद्धा देणार आहे व नवीन व्यवसायासाठी किंवा नवीन सुरुवात करण्यासाठी, स्टार्टअपसाठी लाडक्या बहिणींना नक्कीच इथे सरकार मदत करणार आहे। व त्यांनी ही माहिती सुद्धा सांगितली आहे की प्रत्येक जे लाडक्या बहिणी असणार आहेत त्यांना 50,000 रुपयाची मदत केली जाणार आहे व त्याच्यावरती अत्यंत कमी दरात इथे व्याज घेतलं किंवा काहीच व्याज न घेता पुढे जाऊन लाडक्या बहिणींना मदत सुद्धा होऊ शकते। याबाबतीत अजून योजना सुरू झाल्यानंतर सविस्तर माहिती येणार आहे व इथे लाडक्या बहिणींना नवीन योजनेतून सरकार नक्कीच मदत करत आहे। जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहे, पुढे जाऊन 2100 रुपये सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत व या बाबतीत सुद्धा बोललं जात आहे। तर प्रत्येक जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण सरकार आता लाडक्या बहिणींसाठी नक्कीच प्रयत्न करत आहे। बहिणी नक्कीच इथे इंडिपेंडेंट होत आहे, नवीन व्यवसायाकडे वळत आहे। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, कारण लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारनं पुढचं पाऊल टाकलेलं आहे। लाडक्या बहीण योजनेच्या हमीवर बहिणींना कर्ज देण्याचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केलंय। ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून सरकारकडून भरण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे आणि यातून लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजारांचं अर्थसहाय्य होईल असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला आहे। कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात। लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देतो, त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही। ती आमच्या लाडक्या बहिणींच्या करता तुम्हाला त्याच्यातनं मदत होते। उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे, काही बँका पुढे आणलेल्या आहेत। नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोली, काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल। 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण
काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल. हे होऊ शकतं.